भावांनो, आपण सध्या परळी रोडला कापसे गार्डनपाशी उभे आहोत. हा जो रोड झाला आहे गंगाखेडपासून डायरेक्ट परळीपासून ते गंगाखेडपर्यंत दत्तमंदिरपर्यंत हा रोड झाला आहे. ह्या रोडला जवळपास होऊन किती महिने झाले त्या रोडला? भावाला विचार करूया. जवळपास ह्या महिन्यात किती दिवस झाले भावा रोडला? या 8-9 महिने झाले जवळपास. 8-9 महिने झाले जवळपास. आणि हे दोघं जण जे आहेत तर ही इथं सुपरवायझर आहेत, बरोबर. तर ह्या रोडचं काम रेणुका कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीकडे आहे. त्या कंपनीचा ओनर कोणीतरी भोसले म्हणून आहे. गेल्या कित्येक दिवसापासून त्या भोसलेला मी कॉन्टॅक्ट करून इथं बोलवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो भोसले कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आहे. तर हे त्यांचे एक त्याच कंपनीचे अधिकारी आहेत, सुपरवायझर आहेत. त्यांना आपण थोडीशी विचारपूस करूया. सुपरवायझर, तुम्ही दोघं पण सुपरवायझर आहे त्या कंपनीमध्ये, बरोबर. ह्या रोडचं काम ह्या कंपनीमध्ये तुम्ही किती दिवसापासून काम करताय? 2 वर्ष झाली, बरोबर. तर हे काम जे केलं आहे ह्या रोडचं इस्टिमेट 10 वर्ष. थोडं जवळ आहे, तुम्ही जवळ आहे. जरा मोठ्यानं बोल ना भाऊ, तू सावलं घे भाऊ. किती वर्षाची गॅरंटी आहे भाऊ? 10 वर्षाची गॅरंटी आहे. तर ह्या रोडला बनवून फक्त झालं 8 ते 9 महिने किंवा 1 वर्ष. कमीत कमी माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने किंवा भारत शासनाने कुठलाही रोड बनवलेला तर इस्टिमेटमध्ये 10 वर्ष गॅरंटी असेल तर तो कमीत कमी 8 ते 9 वर्ष तरी जगावा किंवा टिकावा. पण ह्यांचं काय झालं माहीत आहे का? तिकडं कन्स्ट्रक्शन अजून काम चालू आहे रोडचं. तिकडं रोडचं काम चालू असताना तिकडं रोडची बोगसगिरी तुम्हाला मी दाखवतो. इकडे या. हे बघा, ह्या रोडला ह्या अशा प्रकारचे खड्डे पडलेत. आता हा खड्डा बघा, ह्या खड्ड्यामध्ये का अक्षरशः पूर्ण माती भरलेली आहे. ह्या खड्ड्यामध्ये माती आहे. भाऊ, त्या दिवशी इथे एक ॲक्सिडेंट झाला का नाही पडून, स्लिप होऊन? इथे एक गाडी स्लिप झाली होती आणि स्लिप होऊन इथे एक माणसाची गाडी स्लिप झाली आणि तो माणूस पडला. मग ह्याला नेमकं जिम्मेदार रेणुका कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे, ते कन्स्ट्रक्शन आहे का भोसले आहेत, काही सुपरवायझर आहेत? हा प्रश्न खूप गंभीर आहे. आणि तुमच्या माहितीस्तव ह्या रोडचं काम त्या ठिकाणी अजून आता देखील चालू आहे, बरोबर आहे का भाऊ? तिथं अजून पुलाचं काम चालू आहे. म्हणजे एक 200 मीटर अंतरावर पुलाचं काम चालू आहे ह्याच रोडचं. आणि इथं हा रोडची ही कंडिशन आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला किंवा भारत सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की रेणुका कन्स्ट्रक्शन हे पूर्णतः बोगस आणि बाद झाली पाहिजे कंपनी, आणि भोसलेंवर योग्य ती कारवाई व्हावी. याचं कुठलंही बिल पास झालं नाही पाहिजे. कारण हे वरून खायलेत खरे, पण टक्केवारीमधून वरून आलेल्या 100 रुपयापैकी खाली फक्त 10 आणि 20 रुपये जनतेच्या नशिबाला आलेत. हा पैसा आम्ही आमच्या टॅक्समधून भरलेला पैसा आहे, हा काही यांच्या बापाच्या घरचा पैसा नाही आहे. ह्या रोडचा थर फक्त 2 ते 3 बोटाचा थर आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण भुस्सा आणि रेती भरलेली आहे त्यांनी, आणि भुसकट माती असल्यामुळं हा रोड उकरून निघाला आहे. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. याच्या योग्य ती कारवाई करावी अशी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला. हा रस्ता होऊन अजून 1 वर्ष झालं नाही. एवढं बोगस काम आहे की ह्या रस्त्याला जर ह्या खड्ड्यामध्ये कोणाला येताना जाताना हा खड्डा दिसत बी नाही आहे. संध्याकाळच्या टायमाला त्या दिवशी एक लेडीज आणि एक जेंट्स त्या गाडीवर होता, ते पडला, बरोबर आहे का भावा? काय बरोबर, त्या दिवशी त्या गाडीवरून ते पडला. तर हे जे त्यांचे सुपरवायझर आहेत ह्यांच्या सिनियरला कॉल केला, कोणीच रेस्पॉन्स बरोबर देत नाही. ते म्हणतात स्टाफ बदलला आहे, पहिला स्टाफ वेगळा होता, आता वेगळे आहेत. अरे काम तर झालं ना. आता या कामाला तुम्ही आधी काम पूर्ण व्हायच्या आधी रिपेअरिंगसाठी येणार. मातीनं खड्डे बुजवले त्यांनी. काय त्या दिवशी माती टाकली का भाऊ याने खड्ड्यामध्ये? कोणी टाकली ती माती? अहो सांगा हो, ऑन रेकॉर्ड सांगा, घाबरत जाऊ नका. आताच म्हणला तुम्ही आता असं कसे बोलते? तर ह्याच्यावर कारवाई कोण करणार? पूर्ण प्रशासनामध्ये ही असली भ्रष्टगिरीची सगळी जाळी रोखलेली आहे. सगळ्यांची टक्केवारी फिक्स झालेली आहे. कवर महेश बिडकर आरडणार आहे. ज्या दिवशी गंगाखेडमधली महाराष्ट्र भारतामधली जनता नेपाळसारखी ह्याच्या मागं दांडके घेऊन लागल ना या प्रस्थापितांच्या पाठीमागं, तेव्हा खरे तुम्हाला अक्कल येणार आहेत. मग अरे जरा 100%पैकी 20-30% खार बाबा. 100% कोणीच कायद्यानं करत नाही काम, मला मान्य आहे. पण 70-80% तरी काम करा ना योग्य दर्जाचं. आता ह्यांचे कोणीच सिनियर नाही. त्या सिनियरला कोणाला कॉल केला तर कोणी रिस्पॉन्स द्यायला तयार नाही. तो भोसले कुठं गायब आहे की तिकडं संभाजीनगरला राहते म्हणून. आणि हे इकडं ह्याची कामं सुरू झालीत. तिकडं काम चालू आहे आणि इथं रोडला खड्डे पडायचे जुन्या रोडला. म्हणजे कारवाई करणार कोण? महाराष्ट्र शासनाला माझे स्पष्ट आव्हान आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आमच्यासारख्या युवकांची मामा आहात, आमचे तारणहार आहात. तुम्हाला माझी विनंती आहे की रेणुका कन्स्ट्रक्शन जे कोणी आहे, ह्याचा मालक जो कोणी भोसले आहे, ह्याच्यावर योग्य ती कारवाई करा. ह्याचं कुठलंच बिल पास होऊ देऊ नका. ती कंपनी बोगसमध्ये काढून टाका. कारण ह्याच्यावर आम्हाला आमच्या पिढ्या काढायच्या. आमच्या पिढ्यामध्ये पहिल्यांदा हा रोड झाला का रे भाऊ? आपल्याला तर हे रोड कळत नाही आपल्या पिढीमध्ये, बरोबर का?
हा आमच्या पिढीमध्ये पहिल्यांदा रोड झाला, म्हणजे आम्ही 35-30 वर्षाचे 25-30 वर्षाचे पोरं आहे, तर आमच्या पिढीत हा पहिल्यांदा रोड झाला आहे. तर ह्या रोडची जर हे आला असतं तर इथून पुढे हा रोड केव्हा बनणार आहे? त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने, आणि योग्य ती कारवाई करा. आता ह्यांचे कामं रोखून टाकायची माझी इच्छा चालली आहे, पण आता हे रोखणं योग्य आहे का नाही, तर ते कारण हे सिनियर जर इथं आले तर मला रोकायची गरज नाही, कारण आता मजबुरीने ह्यांचे कामं मला रोखावं लागलेत.